नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि हा ब्लॉग असणार आहे ट्रॅव्हल विषयी. तर सध्या मी आहे नाशिक मध्ये आणि आता सकाळचे वाजले 7. तर एवढ्या सकाळी मी कुठे चालली आहे तर तुम्हाला माहिती आहे की नाशिक हे एक तीर्थस्थळ आहे. अनेक प्राचीन मंदिर, ऐतिहासिक स्थळं इथे पाहायला मिळतात. अनेक पर्यटक वर्षभर इथे भेट देत असतात. पण नाशिक शहरा व्यतिरिक्त एका थोडंसं 125 किलोमीटरवर सुद्धा एक जैन तीर्थस्थळ एक प्रसिद्ध आहे. तर तेच आज आपण पाहणार आहोत. हे एक अतिशय प्रसिद्ध तर आहेच आणि ह्याची काही वैशिष्ट्ये आहेत. तर अतिशय भव्य दिव्य असं हे तीर्थस्थळ आहे. तर त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर चला निघूयात मांगीतुंगी इथे. चला. पाहिजे का तुम्हाला? घ्या वाज घ्या. सटाणा सोडल्यानंतर आपल्याला एक जवळपास 1 तासात आपण आता ताराबादला पोहोचू. आणि त्याच्या पायथ्याशीच एक भिलवाड म्हणून गाव आहे. तर त्या गावाच्या परिसरामध्ये मांगीतुंगी ह्या आपले जे आपण जिथे आज जाणार आहोत ते शिखर आहेत. तर साधारणतः एक 40 मिनिटात आपण पोहोचू असा अंदाज आहे. तर रस्ताही चांगला दिसतोय, मी दाखवते. गावाकडेही आजकाल रस्त्यांची चांगली प्रगती, म्हणजे गाव तिथे रस्ता ही जी योजना आहे तर रस्त्यांचीही चांगली प्रगती खेड्यापाड्यात आता पाहायला मिळते. सटाणा तालुका हा बऱ्यापैकी शेती संपन्न आणि पाण्याची चांगली उपलब्ध आहे. त्याच्यामुळे चांगला हिरवागार परिसर आपल्याला इथे पाहायला मिळतोय. डाळिंबाची शेती इथलं एक प्रमुख उत्पन्न मानलं जातं. डाळिंबाची शेती प्रामुख्याने इथे केली जाते. तर तर आपण आता भिलवाड गावामध्ये पोहोचलोय. हे गाव तसं खूप अगदी छोट्या छोट्या घरांचं, मातीच्या घरांचं असं एक छोटस गाव आहे. तर ते गाव आपण पार केल्यानंतर इथे आपल्याला जे तीर्थस्थळ आहे मांगीतुंगी, तर त्याची ही कमान दिसली. तिथून त्यानंतर आपल्याला 2 रस्ते पाहायला मिळतात. एक जो आहे आपल्याला गाडीने जायचं असेल तर तो, आणि हा जो दिसतोय तो आपल्याला पायी जायचं असेल तर इथे तसे बोर्डही दिले आहेत. तर इथे आपल्याला गाडीने जायचं असेल तर आपल्याला स्वतःची वाहनं नेता येत नाही. तर त्यांच्या गाड्यांनीच आपल्याला तिथलं जे संस्थान आहे त्यांच्या गाड्यांनीच आपल्याला वरपर्यंत म्हणजे मूर्तीपर्यंत जाता. आपण स्वतःची वाहनं आणली असतील तर ती आपल्याला खालीच पार्क करावी लागतात. त्यासाठी 50 रुपये आपल्याला चार्जेस द्यावे लागतात. तर त्यांच्या वाहनांनी जाण्यासाठी आपल्याला पर व्यक्ती 200 रुपये इतकी फी आकारली जाते. तर त्यांच्या वाहनांनीच आपल्याला वरती जावं लागतं. क्या हुआ? गलत में पानी आ गया. या पिंजऱ्या या सगळ्यात दोन गाडी उलटी आठव नाही ये गाड़ी की उल्टी चल रही है. ये गाड़ी सीखली लिफ्ट आहे तिथे पोहोचतो. या लिफ्टने थेट आपल्याला मूर्तीपर्यंत पोहोचता येतं. जर कुठल्या वृद्ध व्यक्तींना, अपंग व्यक्तींना या मूर्तीला किंवा इथल्या तीर्थस्थळाला भेट द्यायची असेल तर हा जो मार्ग आहे गाडीने येण्याचा आणि इथून लिफ्टने, तर हा खूप सोयीस्कर आहे. कुठलाही त्रास न होता आपल्याला या मूर्तीला भेट देता येते. आणि दुसरा मार्ग आहे जो पायऱ्यांचा आहे. त्या पायऱ्या आहेत 3500. तर आपण आलो आहेत लिफ्टने.
तर ह्या लिफ्टने आल्यानंतर आपण थेट आता पोहोचलोय भगवान ऋषभ देव यांच्या मूर्तीजवळ. तर माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही, तर ही आहे जगातली सगळ्यात उंच म्हणजे 108 फूट उंच ही पाषाणात कोरलेली भगवान ऋषभ देव यांची मूर्ती आहे. तर भगवान ऋषभ देव हे जैन समाजाच्या धर्म प्रसारासाठी खास करून त्यांचं कार्य होतं. त्यामुळे जैन समाजासाठी हे एक मोठं तीर्थस्थळ मानलं जातं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जैन समाज आणि पर्यटक या मूर्तीला भेट देण्यासाठी येत असतात. तर आता ही जी भगवान ऋषभदेव यांची जी मूर्ती ज्यांनी स्वतः बनवली आहे ते CR पाटील आपल्या सोबत आहेत. तर पाटील साहेब आम्हाला खरं सांगा, या तीर्थस्थळाचं एक्झॅक्टली जैन समाजासोबतच इतर म्हणजे समाजासाठी ही काय महत्व आहे, या तीर्थस्थळाचं काय असं विशेष महत्व आहे की इतके लोक वर्षभर या तीर्थस्थळाला भेट देत बरोबर. असतात? हे जे आहे की जैन क्षेत्राचं असं काय हे नाहीये, हे अहिंसा धर्म आहे. अहिंसा परमो हा धर्म. हा हे मूळ मुख्य आहे, त्याचा हेतू आहे. आणि सर्व धर्म समभावना ही आपलं भावना आहे. तर हे सगळ्यांना घेऊन जाणारे हे जैन धर्म आहे. म्हणजे कुठल्याही जीवाला त्रास न देणं आणि कुठल्याही जीवाला म्हणजे अन्याय न करणं हे जैन धर्माचं मूळ तत्व आहे. दया धर्म का मूल आहे. तर ह्याप्रमाणे हे आमचे जे गुरु आहेत ज्ञानमती माताजी, तर त्यांच्या म्हणजे प्रेरणेने हे मूर्ती बनली. ते इथं 4 मासामध्ये संत लोक एका ठिकाणी राहतात पावसाळ्यामध्ये. तर त्यावेळेला 94-95 साली ते इथं आले होते. तर त्यावेळेला त्यांना वाटलं की इथं मूर्ती बनवली. मग ते समाजाला त्यांनी हे केलं, व हे मूर्ती तुम्ही बनवायचं, माझा आशीर्वाद राहील. मग समाज एकत्र येऊन ते करायचं, कुठं करायचं, कसं करायचं हे करायला. मग त्यात मी इंजिनियर असल्यामुळे, धार्मिक असल्यामुळे मला बोलवलं. मग मी हे सर्वे केलं आणि सर्वे करून मूर्ती कुठं होऊ शकतं हे मी ठरवलं. मग ते काम सुरू झालं. 95-96 सुरू झालं. मग ते जवळजवळ 2016 संपलं. तर एवढ्या वर्ष काम चालूच राहील. रात्रंदिवस म्हणजे 3 शिफ्ट मध्ये चालू. साधारणतः किती वर्ष? 95 23 वर्ष चालू. 23 वर्ष हे मूर्ती बांधकाम. मला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे पंतप्रधान मोदींच्या हस्ते साधारण त्यांनी नाही, राष्ट्रपतींच्या हस्ते. राष्ट्रपतींच्या हस्ते मूर्ती. तर ही जगातली सगळ्यात सर्वात म्हणजे हा जगात सगळ्यात 1 पीस मध्ये एक पीस आहे. म्हणजे जोडलेलं आहेत बरेच, पण हे 1 पीस मध्ये जगात अखंड दगडात आहे. आणि हे डोंगर कापून तेवढंच ठेवलंय. एखादं केळीचं साल काढावं सगळ्या बाजूने, सगळ्या बाजूने काढून मध्ये तेवढं ठेवलं आणि त्याला मूर्ती बनवली. आणि देवाच्या डोक्यावर 650 फूट उंच दगड होता अजून. 23 वर्ष म्हणजे अखंडपणे हे कार्य. रात्रंदिवस म्हणजे तो 3 शिफ्ट मध्ये चालू होतं. कधी 50 लोक असायचे प्रत्येक शिफ्टला, कधी 100 असायचे, कधी 150 लोक असायचे, कधी कधी जास्त असेल तर 200 लोक पण असायचे. हे असं अखंड 23 वर्ष काम चाललं. त्यावेळी हे मूर्ती झाली. आणि मला तुमचा थोडासा बॅकग्राऊंड बद्दल सांगा ना. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे तुम्हाला मी जेवढी माझ्याकडे माहिती आहे की त्यांचं आणि तुमचं काय नातं आहे, जरा आपल्या प्रेक्षकांना कळू दे तुमचं. ते काय आमच्या जैन समाजातलं एक मेरू आहे. तर त्यांच्या रिलेशन मला जोडलं हे माझं भाग्य समजतं. म्हणजे माझंही घर चांगलं आहे, मोठं आहे, पण ते अगदी म्हणजे ऋषितुल्य माणसं होते. हा, मग त्यांच्या नातं मला जोडणं म्हणजे माझं भाग्य समजतं. हा, आमच्या बायकोचं ते सगळे नातेवाईक म्हणजे घर आजोबा आहेत. माझ्या वडिलांकडून ते मामा लागत होते, पण असं एवढं का डायरेक्ट. महाराष्ट्राची एक मोठी ओळख आहे, काही वैशिष्ट्य नाही. त्यामुळे कुठेतरी एक साधर्म्य मराठी आणि जैन समाजाचं हे सांगड. आणि सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव हे लोक पाटील लोक सगळे जैन आहेत. बरोबर. हा, आणि हे पुण्यापासून इकडे मराठा पाटील, आणि पुढे गेलं की जळगावकडे गेलं की लेवा पाटील. बरोबर. असे ते. आणि पुढे तुम्ही धारवाड पासून पुढे गेलं की लिंगायत पाटील. तुम्ही मूळचे सांगलीचे ना? माझं मूळ सांगली आहे, पण मला तिथलं काय माहिती नाही. तुम्ही मग कधी शिफ्ट झालात म्हणजे नाशिक जिल्ह्यात? तुम्ही इथे वास्तव्यास कधीपासून? मी साधारण 95 साली 95 सालापासून ते सर्वे करायला आलो. आणि मग ते मूर्ती बनवायला मी इथंच राहिलो. मी संसार त्याग केला, ब्रह्मचारी वरती घेतलं आणि मग संसार सगळे सोडला आणि इथंच राहिलो. मूर्ती होईपर्यंत इथं राहिलो. मग मूर्ती होऊन आता 10 वर्ष झाली. बरोबर बरोबर. महाराष्ट्रामध्ये खरं तर इतकी तीर्थस्थळ आहे. नाशिक जिल्ह्यात खास करून इतक्या काही परंपरा आपल्याला वारसा या भूमीला लाभलेला आहे. त्यातलाच एक मोठं एक महाराष्ट्राच्या भूमीला जगात सगळ्यात मोठी मूर्ती म्हणजे हे मांगीतुंगी नाशिक जिल्ह्यात आहे. हा, आणि हे नाशिक जिल्ह्याचं पण भाग्यच म्हणा. नाशिक जिल्ह्याचं भाग्य. अर्थातच धन्यवाद तुम्ही. आणि हे मांगी आणि तुंगी हे
म्हणतात 15 लाख वर्ष 12 लाख वर्ष पूर्वीचे क्षेत्र आहे. आणि मांगीला 7 गुफे आहेत. हा, आणि त्याच्यात बलराम, त्यानंतर कृतांत वक्र, श्रीरामचा सेनापती, सीता, हे सगळ्यांचं तपश्चर्या भूमी आहे. तर 62 वर्ष सीतेने तपश्चर्या केली इथं. आणि देव पण आहे, बाकीचं सगळे देव आहे, बरेच देव आहे, पण हे मुख्य हे तो ठिकाण. तिथं तुंगीला 3 गुफा आहे. पहिल्या गुफामध्ये राम, हनुमान, नील, सुडील, महानील, गवगवाचे मोक्षाला गेलेत असं तिथं लिहिलेलं आहे. अनादी कालापासून आहे. ते भाषा आपल्याला का कळत नाही, पण ते त्याचं भाषांतर करून जे कोण सांगतं ते सांगतात व रामाचं इथं. ह्या दोन्ही डोंगराच्या मध्ये एक मधीत कबूतर आहे मार्बलचं, तिथं श्रीकृष्णाचा अग्निसंस्कार केलेले असं म्हणतात. तर हे म्हणजे पवित्र भूमी आहे. 15 लाख असू नाही तर 12 लाख असू, तर एवढंच आहे की जैन लोकांनी त्याला सांभाळलंय आणि 99 करोड मुनी मोक्षाला गेले असं जैनाच्या शास्त्रामध्ये सांगतात. तर ते किती का जायना, पण हे पवित्र भूमी आहे एवढं आपल्याला तरी कळतं. आणि इथे भेट द्यायची असेल तर 365 दिवस आपण इथे म्हणजे हो, काय वेळ कुठली असते साधारण? असं काय नाही. कधी सकाळी आपण येऊ? 7:30-8 ला सुरू होते, 5 वाजेपर्यंत. कुठल्याही दिवस आता बंद नाहीये. बंद नाहीये. हा, पण आता रस्ता खूपच पाऊस पडला, हे झालं तर एकाच दिवस बंद होतो. मग रिपेअर झालं की परत सुरू. धन्यवाद तुम्ही एवढी माहिती दिली. आचार घ्या. धन्यवाद. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कुठल्या विषयावर वेगवेगळ्या विषयांवर ब्लॉग्स बघायला आवडतील तेही सांगा. आणि सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. तुमचं सबस्क्राईब बटन म्हणजे तुमचा पाठिंबा, हेच माझा कंटेंटची प्रेरणा आहे. असेच वेगवेगळे विषय तुमच्यासाठी मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे सबस्क्राईबचं बटन दाबा आणि मला प्रेरणा द्या. आणि हा आपला जो ब्लॉग आहे, आपलं चॅनल आहे ते बघत राहा, ज्याचं नाव आहे द आर्ट ऑफ लाईफ. धन्यवाद. बाय बाय. तो आज हम जा रहे हैं मांगी चुंगी. हम 4-5 जन पीछे बैठे हैं. यहाँ पर बहुत अड़चन हो रही है, बट फिर भी हम लोग एडजस्ट करके जा रहे हैं. हमारी फैमिली हम काका को देखने जा रहे हैं. मांगी तुंगी से फिर हम दरेगांव जाएंगे और वहाँ से इंटरनेशनल फ्लाइट पकड़ के सीधा नासिक आ जाएंगे. दरेगांव से डायरेक्ट गोरेगांव जाएगा. हेलो गाइस. हॅलो काय बनाओ. बनाओ.